हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि पॉझिटिव्ह ना? आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. सो वेलकम टू माय न्यू व्लॉग. अगं, तुझं वजन किती वाढलंय, किती पोट सुटलंय. आधी तू किती बारीक होती, आता तू किती जाड झाली. अगं, स्वतःकडे जरा लक्ष दे. हे वाढलेलं पोट जरा कमी कर. असं जोपर्यंत आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला म्हणत नाही तोपर्यंत आपण मनावर घेतच नाही की हे वजन कमी करणं किती महत्वाचं आहे. आणि मंडळी, हे वजन आपल्याला का कमी करायचंय? चांगलं दिसण्यासाठी तर अजिबात नाही. आपल्या आत्मविश्वासासाठी, आपल्या चांगल्या जीवनशैलीसाठी आपल्याला आपलं वजन कमी करणं हे खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा लोक म्हणतात ना की वजन वाढलंय, कमी कर, तेव्हा असं वाटतं की काय करू? डाएट करू का, कोणती ड्रिंक घेऊ का, कुठली औषधं घेऊ? आणि डाएट केल्यावरती असं होतं की शरीरासोबतच मनाशी युद्ध. हे नको खाऊ, ते नको खाऊ, उपास मार. पण मंडळी, आता या सगळ्याची काहीही गरज नाहीये, कारण मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अवघ्या 700 कॅलरीजचा डाएट प्लॅन. हो, अगदी बरोबर ऐकलं. हो मंडळी, 700 कॅलरीजचा भारतीय डाएट प्लॅन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. हा अजिबात महागडा नाहीये, एक्सपेन्सिव्ह नाहीये, तर अगदी साधा, बजेट फ्रेंडली आणि तुम्हाला अगदी घरामध्ये करता येईल असं आहे. याच्यामध्ये कुठलीही पावडर्स नाहीये, कुठल्याही सप्लिमेंट नाहीये. आणि या 700 कॅलरीजच्या डाएट प्लॅनमुळे तुम्ही दिवसभर तृप्त देखील राहणार आहात आणि तुमचं वजन देखील वाढणार नाहीये. याच्यामध्ये प्रोटीन, कार्ब्स, गुड फॅट या सगळ्याची व्यवस्थित काळजी घेतलेली आहे. असा प्रभावी डाएट प्लॅन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आणि हा डाएट प्लॅन घेतल्यावरती अवघ्या 10 दिवसांमध्येच तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि 7 दिवसानंतर जरी चेक केलं तरी तुम्हाला तुमच्या वजनामध्ये झालेला फरक हा नक्की दिसणार आहे. तर मंडळी, ह्या डाएट प्लॅनमुळे तुम्ही 10 दिवसामध्ये तुमचं 4 ते 7 किलो पर्यंतचं वजन कमी करू शकता. पण हा आपला फक्त 10 दिवसाचा डाएट प्लॅन आहे आणि त्यामध्येच तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणवणार आहे, तुमच्या शरीरामध्ये फरक जाणवणार आहे. सो तुम्ही जर 10 दिवस हा डाएट प्लॅन फॉलो करणार असाल तर मला लगेच कमेंट करून सांगा, हो मी रेडी आहे आणि मी हा 10 दिवसांचा डाएट प्लॅन फॉलो करणार आहे. आणि मग बघा, अवघ्या 10 दिवसांमध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या शरीरामध्ये झालेला चमत्कार. तर मंडळी, तुम्ही तुमच्या आजूबाजूला जरी बघितलं तरी दर 3 पैकी 1 व्यक्ती हा ओबेसिटीमुळे, जाडेपणामुळे त्रस्त आहे. सो फक्त तुम्ही एकटेच नाही आहात या प्रवासामध्ये किंवा या जाडेपणामध्ये, ओबेसिटीमध्ये. पण तुम्ही पाऊल उचलण्याची आता गरज आहे हे वजन कमी करण्यासाठी. कारण हे वाढलेलं वजन शरीराच्या आत्मविश्वास कमी करतं, पण वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देखील देत असतं. म्हणजे पीसीओडी असो, थायरॉइड असो, डायबिटीज असो, बीपी असो, असे वेगवेगळे आजार हे या ओबेसिटीमुळेच होत असतात. तर मंडळी, या आधी देखील मी तुमच्यासोबत डाएट प्लॅन शेअर केले. इंटरमिटंट फास्टिंग, अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट प्लॅन, 1 मील अ डे डाएट प्लॅन. तसेच मी स्वतः माझं 30 किलो वजन कमी केलं, तो डाएट प्लॅन देखील मी तुमच्यासोबत शेअर केला. आणि या सगळ्यांना तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. आणि कित्येकांचं वजन आपले हे घरगुती डाएट प्लॅन फॉलो करून कमी होत आहे. तुमच्या कमेंट्स पाहून मला खरंच खूप आनंद होत आहे. तर हा डाएट प्लॅन देखील तितकाच प्रभावी आहे. अवघ्या 700 कॅलरीजचा डाएट प्लॅन हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आणि स्वतःच्या नॉलेज वरती आहे, जो मी तुम्हाला इथे सांगणार आहे, जो तुम्ही करून बघा. आणि यामुळे तुम्हाला जी मदत होती, तुमचं काही काहींचं वजन कमी होतंय आणि हे पाहून खरंच मला आनंद होत आहे. चला आता मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी टॉपिक 700 कॅलरीजचा डाएट प्लॅन. तर मंडळी, डाएट प्लॅन सुरू करण्याआधी सगळ्यात आधी माझे 5 गोल्डन रूल आहेत, ते देखील तुम्हाला फॉलो करायचे आहेत. कारण ते फॉलो केल्यामुळे तुमचं वजन झपाट्याने कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे. खूप सोपे आहेत आणि मग हा डाएट प्लॅन तुम्ही फॉलो करायचा आहे. सगळ्यात पहिला रूल असा आहे की दिवसभरातून 2.5 ते 3 लिटर पाणी तुम्ही कंपल्सरी पिणार आहात. अक्षरशः बाटल्या भरून ठेवा आणि ते पाणी तुमच्या पोटामध्ये गेलंच पाहिजे. त्यामुळेच आपल्या शरीरातलं सगळं टॉक्सिन्स बाहेर जायला मदत होत असते आणि आपलं वजन कमी व्हायला देखील मदत होत असते. दुसरा पॉइंट म्हणजे इथून पुढे तुम्ही 7 ते 8 तासाची झोप ही कंपल्सरी घेणार आहात. तुम्ही कितीही चांगलं डाएट करताय, पण जर तुम्ही झोप व्यवस्थित घेत नाहीये ना, त्यामुळेच तुमचे हार्मोन्स चेंज होतात. तुमच्या शरीरातला कार्टिसोल नावाचा हार्मोन्स हा इम्बॅलन्स होतो आणि म्हणूनच वजन वाढत असतो. सो झोप देखील तितकीच महत्वाची आहे वजन कमी करण्यासाठी. 7 ते 8 तासाची झोप ही घ्यायचीच आहे. तिसरा महत्वाचा पॉइंट म्हणजे इथून पुढे रात्रीचं जेवण हे 7च्या आत करायचं. 7 नंतर काहीही खायचं नाही. जर ऑफिसला जात असाल तर घरी आल्या आल्या जेवायला बसा.
चौथा पॉइंट म्हणजे इथून पुढे तुमचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण याची एक फिक्स वेळ ठेवा. जी काही तुमची वेळ असेल ती पण त्याच वेळेवरती तुम्ही तुमचा आहार घ्यायचा आहे. असं नाही की आज मी 1 वाजता दुपारचं जेवण केलं, उद्या मी 3 वाजता करतो, अजिबात नाही. एक फिक्स टायमिंग ठेवा आणि त्याच टायमिंगवरती नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण तुम्ही करणार आहात. आणि आपला 5वा रूल असा आहे की इथून पुढे तुम्ही तुमचं रोज वजन चेक करा. आज करा, उद्या करा, रोज तुमचं वजन चेक करा. त्यामुळे ते वजन तुमचं नोट डाऊन करा. त्यामुळेच तुम्हाला दिसेल की काल माझं वजन एवढं होतं, आज माझं वजन इतकं झालेलं आहे. म्हणजेच तुमचं नोट डाऊन देखील होईल आणि तुम्ही ते सिरियसली देखील घ्याल की आज मी वजन चेक केलं. म्हणजे दिवसभरातून तुम्ही कुठले बाहेरचं खाणार नाही, फास्ट फूड खाणार नाही, गोड खाणार नाही, तर तुम्ही तुमच्या या डाएट सोबत स्ट्रिक्ट राहाल. सो अशा प्रकारे रोज तुम्ही तुमचं वजन चेक करायचं आहे. आता बघू आपला डाएट प्लॅन, सकाळची सुरुवात कशी करायची ते. तर आपण दिवसाची सुरुवात करणार आहोत ती म्हणजे मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंकने. मी तुम्हाला इकडे 2 ऑप्शन देणार आहे, त्यामधला कुठलाही एक ऑप्शन तुम्ही घेऊ शकता किंवा आज एक ऑप्शन घेतला तर उद्या तुम्ही नेक्स्ट ऑप्शन घेऊ शकता. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या अनाशापोटी ब्रश करायच्या देखील आधी घेणार आहात तुमची मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक. तुम्ही घेणार आहात ऍपल सायडर व्हिनेगर. 2 चमचे घ्यायचं, मस्तपैकी पाणी कोमट करायचं आणि त्याच्यामध्ये हे 2 चमचे ऍपल सायडर व्हिनेगर टाकायचं. हे इतकं प्रभावी आहे की त्यामुळे सकाळीच तुमची चरबी जळायची प्रोसेस सुरू होणार आहे, तुमचे फॅट्स बर्न व्हायला सुरू होणार आहे. हा झाला आपला एक ऑप्शन. दुसरा ऑप्शन ते म्हणजे जिरा वॉटर. रात्री 1 चमचा जिरं 1 मोठा ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचं, सकाळी तेच पाणी उकळायचं आणि कोंबट झाल्यावरती गाळून तुम्ही ते घेणार आहात. सो एक तर तुम्ही ऍपल सायडर व्हिनेगर घ्या किंवा तुम्ही जिरा वॉटर घ्या. त्यानंतर तुम्ही करणार आहात तुमचा नाश्ता. सो हे डिटॉक्स ड्रिंक तुम्ही 7 ते 7:30 दरम्यान जर घेतलं किंवा 8 वाजेपर्यंत, पण नाश्ता हा 8:30 ते 9 मध्ये तुम्ही करणारच आहात. आता नाश्त्यामध्ये मी तुम्हाला 4 ऑप्शन देणार आहे. सगळ्यात पहिलं ऑप्शन ते म्हणजे हिरव्या मुगाचा डोसा. हो, तो खूपच इफेक्टिव्ह असतो, खूपच हेल्दी असतो. त्यामुळेच तुमचं पोट भरल्यासारखं वाटणार आहे, तुमची भूक भागणार आहे, पण त्यामुळे तुमची चरबी वाढणार नाही. सो रात्री हिरवे मूग भिजत घालायचे आणि सकाळी मस्तपैकी त्याचे मीडियम साईजचे 2 डोसे बनवायचे आणि घरामध्ये चटणी बनवायची आणि त्या चटणीसोबत तुम्ही 2 हिरव्या मुगाचे डोसे खाऊ शकता. हा झाला आपला पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्ही आप्पे खाऊ शकता. आप्पे देखील डाळ भिजत घालायचे, त्याचे मस्तपैकी आप्पे होतात आणि ते देखील खूप हेल्दी आहेत. पण आता आप्पे खायला सांगितलेत म्हणून एकदम 10-12 खायचे नाही, तर तुम्ही 7 ते 8 आप्पे खाऊ शकता आणि घरामध्ये बनलेल्या चटणीसोबत. हा झाला तुमचा दुसरा ऑप्शन. आता आपण बघू तिसरा नाश्त्याचा ऑप्शन, ते म्हणजे सँडविच. ते म्हणजे खूप साऱ्या व्हेजिटेबल्स तुम्ही टाकू शकता तुमच्या सँडविचमध्ये आणि ते भाजायचे. 2च ब्रेड घ्यायचे, ते भाजायचे दोन्ही साईडने आणि त्याच्यामध्ये ग्रिल्ड करायचं आणि ग्रिल्ड व्हेजिटेबल सँडविच तुम्ही घेऊ शकता. तर मंडळी हा 700 कॅलरीजचा डाएट प्लॅन आहे. सो जसा सांगितलाय तसाच घ्या, असं नाही की ह्याऐवजी मी हा ऑप्शन घेऊ का, अजिबात नाही. सो त्यानंतर 11 वाजता आपण आपला करणार आहोत मिड मॉर्निंग स्नॅक. तेव्हा तुम्ही घेऊ शकता 1 कप ग्रीन टी, कंपल्सरी 1 कप ग्रीन टी घ्या किंवा तुम्ही पाणी कोमट करायचं, त्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळायचं आणि फक्त ते लिंबू पाणी तुम्ही पिणार आहात. तर एक तर कोमट लिंबू पाणी प्या किंवा तुम्ही ग्रीन टी प्या, बास. याऐवजी तुम्ही काहीही घेणार नाही आहात. त्यानंतर डिरेक्टली आपण दुपारचं जेवण करणार आहोत, पण हा मिड मॉर्निंगला तुम्ही 11 वाजता कंपल्सरी एक तर ग्रीन टी किंवा कोमट लिंबू पाणी हे घ्यायचंच आहे, यामधलं काहीही एक. आता दुपारच्या जेवणाची देखील एक फिक्स वेळ ठरवणार आहात आणि त्या वेळेवरच तुम्ही दुपारचं जेवण करणार आहात. तर मंडळी, तुम्ही जर हे 10 दिवसाचं डाएट प्लॅन फॉलो करणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे 10 दिवसाचं डाएट प्लॅन फॉलो करणार आहे. आणि मग बघा 10व्या दिवशीच तुमचे आजूबाजूचे लोक देखील तुम्हाला विचारतील की तुझं वजन असं इतकं कमी कसं झालं तरी कसं. तर मंडळी, आता दुपारच्या जेवणाच्या अर्धा तास आधी तुम्ही परत एकदा ऍपल सायडर व्हिनेगर घेणार आहात. म्हणजे दुपारचं जेवण जर तुम्ही 1:30 वाजता करत असाल तर 1 वाजता तुम्ही पाणी गरम करायचं, कोंबट करायचं आणि त्याच्यामध्ये 2 चमचे ऍपल सायडर व्हिनेगर टाकायचं आणि त्यानंतर अर्ध्या तासानंतर तुम्ही तुमचं दुपारचं जेवण हे करणार आहात. हे खूपच इफेक्टिव्ह आहे फॅट बर्निंग साठी. सो दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही घेणार आहात रोटी. कुठलीही रोटी घ्या, स्पेशली तुम्ही जास्त करून मल्टीग्रेन रोटी घ्या किंवा मग तुमच्याकडे भाकरी असेल तर भाकरी, कोणतीही एक भाकरी घेतली तर एकच भाकरी घ्यायची अशी मीडियम साईजची, किंवा जर तुम्ही रोटी घेतली 2 मीडियम साईजच्या रोटी तुम्ही घेऊ शकता आणि त्यासोबतच तुम्ही घेणार आहात एवढं बाउल भरून सॅलेड आणि छोटासा बाउल भरून दही. सो तुम्ही घेणार आहात भाजी, जी कुठली भाजी घरामध्ये केलेली आहे ती भाजी, आणि सोबतच तुम्ही घेणार आहात रोटी आणि 1 बाउल सॅलेड आणि छोटासा बाउल भरून दही, बास. मग त्या व्यतिरिक्त काहीही घ्यायचं नाही, अजिबात मग राईस घ्यायचा नाही. पण हा झाला आपला एक ऑप्शन. आता दुसरा ऑप्शन आहे, काही काहींना भात खूप आवडतो, सो त्या राईस लव्हरसाठी जर तुम्हाला भात खायचा असेल तर तुम्ही ब्राऊन राईस
राईस घ्यायचा, पण जर जेव्हा तुम्ही रोटी घ्याल तेव्हा तुम्ही अजिबात भात घ्यायचा नाही. आणि जेव्हा तुम्ही भात घ्याल तर तुम्ही घेणार आहात ब्राऊन राईस, कारण त्याच्यामध्ये असतं कॅल्शियम आणि फायबर. सो 200 ते 250 ग्रॅम, हो अगदी बरोबर ऐकलं, 200 ते 250 ग्रॅम तुम्ही ब्राऊन राईस घेणार आहात. आणि त्यासोबत तुम्ही कुठलीही एक रस्साभाजी घेऊ शकता किंवा डाळ घेऊ शकता. चिकन खात असाल, नॉनव्हेज खात असाल, अंडा करी घ्या, चिकन करी घ्या, किंवा तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर कुठलीही एक रस्सा भाजी तुम्ही घ्या. तर मंडळी, अशा प्रकारे जेव्हा तुम्ही भाकरी घ्याल तेव्हा भात नाही घ्यायचा, आणि जेव्हा तुम्ही भात घ्याल तेव्हा भाकरी नाही घ्यायची. पण या सोबत कंपल्सरी तुम्ही सॅलड हे घेणारच आहात आणि बाउल भरून दही हे घेणारच आहात. तसेच तुम्ही भाकरीच्या ऐवजी जेव्हा मी तुम्हाला म्हणते की तुम्ही रोटी घ्या, तर जास्त करून तुम्ही मल्टीग्रेन रोटी घ्या किंवा तुम्ही ओट्सची रोटी घ्या. म्हणजे ओट्सची जी पावडर करायची आणि त्याची मस्तपैकी रोटी करून तुम्ही घेऊ शकता, त्याची चपाती करून तुम्ही घेऊ शकता. किंवा 50% तुम्ही ओट्सचं पावडर घ्यायची आणि 50% तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता आणि मग त्याची रोटी करून तुम्ही घेऊ शकता. कारण आपल्याला आपलं वजन 10 दिवसांमध्येच कमी करायचा प्रयत्न करायचा आहे, तर एवढं तर आपण नक्कीच करू शकतो. सो जास्त करून तुम्ही गहूची चपाती घेणं टाळा आणि मल्टीग्रेन रोटी किंवा ओट्सच्या पिठाची रोटी किंवा मग भाकरी घेणं चालू करा. आता बघू की आपण मिड इव्हिनिंगला काय घेणार. सो मिड इव्हिनिंग स्नॅक म्हणजे अराउंड 4:30-5 वाजता तुम्ही कंपल्सरी घेऊ शकता तुमची आवडती कॉफी, ब्लॅक टी किंवा ग्रीन टी. तसेच मंडळी, कशामध्ये साखर नाही आणि कशामध्ये दूध नाही, कारण आता आपल्याला आपलं वजन कमी करायचं, आता आपण हे नक्कीच करू शकतो. सो तुम्ही ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी काही एक घेतलं की सोबत तुम्ही 5 भिजवलेले बदाम हे घ्यायचे. सकाळी 5 बदाम भिजत घालायचे आणि संध्याकाळी तुम्ही फक्त हे करून बघावं 10 दिवस, तुम्हाला तुमचं वजन कमी झालेलं दिसेल. सो 5 बदाम घ्यायचे, त्याच्यावरचं साल काढायचं आणि सोबतच तुम्ही 2 अक्रोड देखील घेणार आहात. कारण दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण ह्याच्यामध्ये जी गॅप असते मग खूप क्रेविंग होते, पण हे घेतल्यामुळे ती क्रेविंग होत नाही, पोट भरल्यासारखं वाटतं पण पोट फुगत नाही. आपल्याला आपली भूक भागवायची पण आपल्याला आपलं पोट फुगवायचं नाहीये. सो हे मिड इव्हिनिंग स्नॅक किंवा मॉर्निंगचा जो स्नॅक असतो तो खूप गरजेचा असतो. सो कंपल्सरी तुम्ही कुठलीही एक चहा किंवा कॉफी घ्या, ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, सोबतच 5 भिजवलेले बदाम आणि 2 अक्रोड. आता बघू की आपण डिनरला काय घ्यायचं ते. सो रात्रीच्या जेवणामध्ये देखील मी तुम्हाला देणार आहे मस्तपैकी भन्नाट ऑप्शन. त्याच्यातला पहिला एक ऑप्शन असा आहे की तुम्ही कुठलंही एक सूप घेऊ शकता. एक तर तुम्ही मिक्स व्हेजिटेबल सूप घेऊ शकता. मग जेवढ्या व्हेजिटेबल्स आहेत त्या ऍड करायच्या, उकडायच्या आणि त्याच्या मस्तपैकी सूप बनवायचं, मिक्स व्हेजिटेबल सूप. किंवा तुम्ही तुमच्याकडे कॅरेट असेल, कॅरेट सूप, पपया सूप, टोमॅटो सूप, असं एवढं मोठं बाउल भरून सूप घ्यायचं. बास, मग बाकी काहीही डिनरला घ्यायचं नाही, तेवढंच काफी होतं. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, मीठ नाही टाकलं तर उत्तमच. सो कुठलंही एक सूप घ्या आलटून पालटून. किंवा तुम्ही घेऊ शकता ऍपल ओट्स स्मूथी. हो, ऍपल घ्यायचं, ओट्स घ्यायचे 2, तुम्ही त्याच्यामध्ये खजूर देखील टाकू शकता. थोडंसं दूध ऍड करायचं, मिक्सर मधून काढायचं आणि मस्तपैकी एवढं बाउल भरून तुम्ही ऍपल ओट्स स्मूथी देखील घेऊ शकता. बास, मग बाकी काहीही घ्यायचं नाही. पुढचा ऑप्शन म्हणजे तुम्ही डिनरला घेऊ शकता एवढं बाउल भरून पपया. हो, एवढी बाउल भरून तुम्ही पपई घेऊ शकता. सो एक तर तुम्ही बाउल भरून पपई घ्या किंवा तुम्ही वॉटरमेलन घेऊ शकता बाउल भरून, किंवा तुम्ही पायनॅपल घेऊ शकता. सो तुम्ही एक दिवस सूप घ्या, एक दिवस ह्या तिन्ही मधलं कुठलंही एक फळ घ्या आणि एक दिवस तुम्ही मस्तपैकी ऍपल ओट स्मूथी देखील घेऊ शकता. हे सगळे आपल्याला पोट भरल्यासारखं ठेवणार आहे, त्यामुळे आपली चरबी वाढणार नाहीये. आणि जेव्हा तुम्ही एक दिवस पपई किंवा पायनॅपल किंवा एक दिवस वॉटरमेलन ह्याच्यातलं कुठलंही एक फळ बाउल भरून घ्याल, ते आपल्या डायजेशनसाठी देखील चांगलं असतं, आपली भूक देखील ते भागवतं, पण त्यामुळे आपले फॅट साठत नाही, पोट देखील भरल्यासारखं वाटतं. सो असे झाले आपले हे डिनरचे ऑप्शन. त्यानंतर झोपायच्या अर्धा ते पाऊण तासाआधी कंपल्सरी आपण घेणार आहोत आपली ती नाईट डिटॉक्स ड्रिंक. त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत कॅमोमाईल टी. ती खूपच इफेक्टिव्ह असते, आपली स्ट्रेस लेवल कमी करते, डायजेशन चांगलं करते, तसेच फॅट्स बर्न करत असते. सो एक तर तुम्ही कॅमोमाईल टी घ्या, पण जर तुमच्याकडे कॅमोमाईल टी नसेल तर तुम्ही जिरं आणि ओव्याचं पाणी देखील घेऊ शकता. सो एक मोठा ग्लास भरून पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं आणि उकळल्यानंतर गाळायचं आणि कोमट झाल्यानंतर तुम्ही ते पाणी पिणार आहात झोपायच्या अर्धा ते पाऊण तास आधी. सो एक तर तुम्ही कॅमोमाईल टी घ्या किंवा तुम्ही जिरं आणि ओव्याचं पाणी घ्या. सो अशा प्रकारे हा डाएट प्लॅन फॉलो केल्यामुळे ह्यातमधले ऑप्शन्स तुम्ही आलटून पालटून घेतल्यामुळे हा 700 कॅलरीजचा डाएट प्लॅन तुम्हाला अवघ्या 10 दिवसांमध्ये तुमचं वजन झपाट्याने कमी करायला नक्कीच मदत करणार आहे. जसे या आधीचे डाएट प्लॅन होते आणि
आणि कित्येकांचं वजन ते फॉलो करून त्यांचं वेट कमी व्हायला मदत झाली, तितकाच इफेक्टिव्ह हा 700 कॅलरीजचा डाएट प्लॅन आहे. आणि जर तुम्ही तो फॉलो करणार असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, हो मी रेडी आहे आणि मी हा डाएट प्लॅन फॉलो करणार आहे. आणि तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि 10 दिवसानंतर चेक करा आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. तर मंडळी, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच मंडळी, तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो, तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप असो, तिथे देखील हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे तिकडच्या लोकांना देखील त्यांना त्यांचं वजन अगदी घर बसल्या कमी करायला नक्कीच मदत होईल. तुमच्या फ्रेंड्सला देखील तुम्ही तुमच्यासोबत चॅलेंज द्या की आपण हा डाएट प्लॅन करू आणि मग 10 दिवसांमध्ये तुमचं वजन चेक करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. तर मंडळी, वजन कमी करणं हे अवघड नाहीये. फक्त ते योग्य त्या प्रमाणामध्ये तुम्ही तुमचा आहार घेतला, योग्य त्या पद्धतीने आहार घेतला तर तुमचं वजन कमी व्हायला अगदी घरच्या घरी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे. आणि मंडळी, जर मी स्वतः अगदी घर बसल्या माझं वजन कमी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता. तसेच मंडळी, कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना किंवा कुणीही दिलेले उपाय करताना सगळ्यात आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या. कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आहार घेणं हे गरजेचं असतं. तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.